चला पंचांच्या भूमिकेसाठी रॉयल संघ 2 खेळाडू पाठवायचे. हा एक आपला कॅज्युअल नियमच आहे. जो संघ जिंकतो त्याचे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेसाठी आपण दरवेळेला आमंत्रित करतो. चला या मॅच थांबली आपली. काही सर्वसामान्य नियम आहेत जे संपूर्ण कळंबोली क्रिकेट असोसिएशनने अंगीभूत केलेत. तर या लवकर मित्रांनो प्लीज. चला अजून एक खेळाडू या लवकर. या अजून एक खेळाडू प्लीज लवकर या. रॉयल संघ आपणास एक विनंती करतोय. सर्वाधिक तंत्रशुद्ध फटके खेळणारा फलंदाज मानला जातो. याची प्रचिती पहिल्याच चेंडूवरती दर्शवली आहेत. षटकार आला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. राजू एक व्हेरिएशननी भरलेले गोलंदाज आहेत आणि स्पेशालिटी यांची हीच राहिली की परिवर्तन यांच्याकडे भरपूर आहे. आणि नो डाऊट ज्या वेगाने गोलंदाजी करतात त्याच वेगामध्ये चेंडूला स्विंग देखील करण्याची क्षमता ठेवतात. पहिला शॉट काय अप्रतिम होता. दर्जेदार स्ट्रोक. अक्षरशः आग लावली मैदानावरती या शॉटने. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू यावेळेस मात्र निर्धावानी. इथे मात्र बघा चेंडू हलकासा आतमध्ये येतोय. बॅटीची आउटसाइड एज घेत चेंडू विसावते सर राहुलच्या हातामध्ये. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते. हेच मात्र राजू यांनी सांगितलंय आणि अजयला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. सुंदर 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 गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण इथं मात्र दाखवलं जातं. पहिल्या चेंडूवरती जो षटकार लगावला गेला होता. मोह आवरला जात नाहीये. थोडंसं शांत अजयला राहावं लागेल. अशा प्रकारचं ॲग्रिगेशन नको इथे. आणि हे ॲग्रिगेशन कुठेतरी अंगलटी आलंय. संत पावले त्याचे सर्व काय सांगतायत. मनामध्ये अक्षरशः तुफान उठलंय प्रश्नांचं की हा फटका खेळणं गरजेचं होतं का. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विराट मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. थोड्या वेळा आधी चर्चा चाललेली की आता आमचा विराट मोठा झालाय
आणि विराटला मात्र प्रमोट केलं गेलं फलंदाजीसाठी, पुढे पाठवलं गेलं. मागच्या वर्षीचा विराट आणि यावर्षीचा विराटमध्ये भरपूर मोठा डिफरन्स आहे. शाळेमध्ये एक प्रश्न विचारायला जात होता काय, दोन गोष्टीमधला फरक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये जर का हा प्रश्न आला तर विराटबद्दल भरपूर मोठी माहिती मिळेल. तर निश्चित स्वरूपाने भरभक्कम शरीर यष्टी घेऊन आता मात्र सज्ज झालाय. मोठे स्ट्रोक खेळणं ही त्याची पारंपरिक ओळख आहे आणि आज जर का आपल्या संघासाठी मोठे स्ट्रोक त्याने खेळले तर त्याची ही गोड आठवण संपूर्ण क्रिकेटिंग करिअरमध्ये आवर्जून आमच्या व्यासपीठावरतून गेली जाईल. संधी दिली गेली आहे, संधीचं सोनं विराट करणार का? अजून एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येतोय. व्हेरिएशनने नटलेली गोलंदाजी मी आधीच उल्लेख केला होता. एकाच टप्प्यावरून दोन्ही दिशेला चेंडूला फिरवण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे आणि हेच काहीचं चित्र पाहायला मिळते. सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांना तळ ठोकून विकेटवरती राहणं गरजेचं आहे. गेल्या मोठे स्ट्रोक खेळणं हे क्रिकेट नाहीये, सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परिणामादाखल 2 चेंडू 2 फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? हॅट्रिक जर का कंप्लीट केली गेली तर या संपूर्ण स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक असणार आहे आणि संधी उंबरठ्यावरती येऊन थांबली. राजू हॅट्रिक पूर्ण करतील का? बाळासाहेब कोरपे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय गोलंदाज राजू यांच्यासाठी. हॅट्रिक कंप्लीट केली तर रोख रक्कम 1001 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक असे हवेत आम्हाला, गर्दी करणारे प्रेक्षक नकोय तर आम्हाला दर्दी प्रेक्षक हवेत जे मात्र खेळाला कौतुकाची थाप जरूर देतील. खेळाडूचा उत्साह वाढवण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. राजू हे काम पूर्ण करतील का? राईट अप ओव्हर द विकेट. 15 ते 20 पावलांची धाव. स्ट्राईक वरती असतील नवीन फलंदाज अर्थातच राहुल पोपेटा. त्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये येतोय. कमालीची गोलंदाजी. सलग आपण पाहतोय 4 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार एवढा मोठा आला होता, एवढा सुंदर आणि एवढा देखणा आला होता, असं वाटलं होतं की राजूंची अक्षरशः पिसं काढली जातात की काय. परंतु अनुभव काय असतो आणि तुमच्याकडे जर का एक अनुभव आणि त्याच्याबरोबर जर का व्हेरिएशननी नटलेली क्षमता असेल तर तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या फलंदाजाला देखील थांबवू शकता आणि हेच मात्र इथे दाखवले राजू यांनी. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, कट केलाय, चेंडू सरळ विसावतोय डीप क्षेत्ररक्षामध्ये. तिथे मिळतील 4-4-4 चौकार. कट केलाय चेंडूला आणि डीप पॉइंट मध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि काय क्रॅकिंग ड्राईव्ह होता हा कव्हर पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः चेंडूला कापण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा प्रयत्न यशस्वी झालाय. स्क्वेअर कट आपण म्हणू शकतो मित्रांनो या फटक्याला आणि स्क्वेअर कट स्पेशालिस्ट नो डाऊट. भरपूर वेळेला आपण सौरव गांगुली यांना हा फटका खेळताना पाहिलाय, मॅथ्यू हेडन यांना हा फटका खेळताना पाहिलाय. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठमोठे खेळाडू आवर्जून या स्ट्रोकचा अंमल करतात आणि राहुलने पुन्हा एकदा दर्शवलं त्यांच्याकडे असलेला क्लास आज आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5 वर्षांच्या आधी जेव्हा हा राहुल या मैदानावरती सडेतोड फलंदाजी करायचा ना, त्याचीच कुठेतरी आठवण झाली की काय. जुना राहुल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय का, हाच एक प्रश्न आता मात्र विरोधकांच्या मनामध्ये पडलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. 10 रन ऑन स्कोर कार्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 फलकावरती आपल्या धावा पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज इथं मात्र विकल्प वापरला गेलाय. गोलंदाज अंकित एलआयजी एंड कडून मारा करतील. डावकर आताचे गोलंदाज आहेत मित्रांनो. समोर असतील प्रणय. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बघा प्रणयचा पहिला चेंडू होता त्यांच्या इनिंग मधला आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा फटका. खूप मोठी चर्चा आहे मित्रांनो रिव्हर्स स्वीपच्या स्ट्रोकची. या फटक्याचा जनक कोण हा जेव्हा प्रश्न पडतो ना मनामध्ये तेव्हा पाकिस्तानचे माझे खेळाडू अर्थातच मुश्ताक मोहम्मद यांची आठवण डोळ्याच्या समोर येते. केविन पीटरसनने जेव्हा तो स्ट्रोक खेळला ना त्यावेळेला मात्र आयसीसीने भरपूर सारे नवीन नियम आणले. सध्याच्या घडीला भारतासाठी रिषभ पंत ज्या वेळेला रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक खेळतो ना त्या वेळेला फक्त आणि फक्त चर्चा आणि चर्चाच बनते. म्हणजे एवढा मोठा इतिहास, एक वेगळा मोठा चर्चेचा विषय हा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक आहे आणि त्याचीच आठवण कदाचित या फलंदाजाने करून दिली आहे. यस, सलग 2 चेंडू डॉट आलेत. प्रणयला बेसिक क्रिकेट खेळावं लागेल. सरळ बॅटिंगने स्ट्रोक्स खेळावे लागतील. अंकित आलेत बॉलिंग मार्कवरती. लोअर फुलटा चेंडू या स्वतः ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एनर्जी भरपूर आहे प्रणयमध्ये, ताकद भरपूर आहे. ज्या प्रकारे त्यांची बॉडी मूव्ह करते, ज्या प्रकारे ते बेंड होत आहेत, चेंडूवरती जात आहेत, पावलांचा वापर करतात, फिजिकली ते स्ट्रॉंग दिसत आहेत.
परंतु चेंडू बॅटीवरती येणं तेवढंच गरजेचं आहे. आणि एकदा जर का चेंडू बॅटीवरती यायला लागले आणि तुमची मुवमेंट एवढी जर का चांगली असेल तर नक्कीच तुमची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाहीये. फोकस करावं लागेल चेंडूंवरती. 11 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेट हिम राउंड द विकेट. अंकित पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. सौदी आहेत आय थिंक पंचांच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंच LIG यांकडून मारा करत असताना सौदी मात्र आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात की इट्स अ वाईड बॉल. अंकित यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी करतात. अक्षरशः टिचून मारा केला जातोय. चांगली स्ट्रेंथ बनवली आहे. राहुलचं कौतुक करावं लागेल. या संघामध्ये जेवढे गरजेचे खेळाडू आहेत तेवढ्याच खेळाडूंना मात्र स्थान दिलं गेलंय. आणि गोलंदाजीची स्ट्रेंथ नो डाऊट अंकित आहेत, त्याच्यानंतर रोहित गुटुगडे आहेत, त्याचबरोबर राजू. हे 3 असे गोलंदाज आहेत. या तिघांकडे देखील व्हेरिएशन आहे. आणि मुख्य जर सांगायचं म्हटलं तर हे 3ही गोलंदाज चेंडूला कट करण्यामध्ये विश्वास दर्शवतात. म्हणजे जे हवंय गोलंदाजीसाठी ते सर्व काही या 3 गोलंदाजांकडे आहे. म्हणजे गोलंदाजीची स्ट्रेंथ भक्कम आहे. फलंदाजीमध्ये राहुल नेतृत्व करत आहे संपूर्ण टीमचं. मंगेश बागल सारखा एक आक्रमक फलंदाज आहेत. राहुल स्वतः एक चांगले फलंदाज आहेत. म्हणजे जवळजवळ हा एक बॅलन्स संघ घेऊन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश. लेफ्ट राउंड द विकेट पुन्हा एकदा. व्यवस्थित बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला कापलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. नवनाथ देवडकर आहेत आय थिंक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक वेगळं वैशिष्ट्य राहिलं नवनाथ यांचं. आणि सध्याच्या घडीला संपूर्ण पंचकृषीमधील सर्वाधिक अंडरमचा वेगवान गोलंदाज म्हणून नवनाथ देवडकर यांची ओळख आहे मित्रांनो. खूप वेगाने गोलंदाजी करतात अंडरम क्रिकेटमध्ये. 15 धावा झाल्यात आणि त्यांच्याच हातामध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा अंडरम थ्रो त्यांनी दिलाय. चेंडू आता बॅटीवरती येऊ लागलाय. प्रणय यांच्या आता चेंडू बॅटीवरती येऊ लागलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. वारंवार फाईनला टार्गेट केलं जात आहे. थोडेसे नाखुश आहेत. चेंडू कुठे होता, फटका कुठे खेळला जातोय. चेंडूवरती फोकस करावा लागेल. फक्त मला फटका एक्झिक्यूट करायचा आहे हे महत्वाचं नाहीये. फटका एक्झिक्यूट करताना बॅटनी जर चेंडूचा संपर्क होईल का यानुसार मला माझी ऍक्शन घ्यायची आणि हेच कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतंय. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावरती आल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. तो जरूर आपण पाहतोय 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धाव संख्या सिरळ त्या म्हणजे 15च्या घरामध्ये. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राजू यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आणि 2 षटकांचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये आलाय. त्यावेळेस मात्र आपण पाहतो की ऑफ कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. खूप लांब लचक ऑफ ब्रेक करतात आणि स्पेशली जेव्हा डावखुर हाताचे फलंदाज येतात ना त्यांना तर अक्षरशः या ब्रेकने ते अक्षरशः शांत ठेवतात. ही स्पेशालिटी राहिली. मी तर एवढंच सांगेन की फलंदाज जेव्हा जुने होत जातात ना तेव्हा त्यांचे ना शॉट सिलेक्शन हे टेक्निकली स्ट्रॉंग होतं. आणि गोलंदाजांचं एक असं वैशिष्ट्य आहे ते जेवढे जुने होत जातात ना परंतु यावेळेस बघा जो मनसुबा अगदी पहिल्या षटकापासून प्रयत्नात होते तो मनसुबा आता यशस्वी झाला. फाईनच्या क्षेत्रामध्ये येतोय चौकार. चर्चा चाललेली गोलंदाज जेवढा जुना होत जातो जेवढा परिपक्व होत जातो ना तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी टप्प्यावरची ही अधिक चांगली होते. आणि राजू यांच्या बाबतीमध्ये हेच सांगावं लागेल. एक फटका जरूर त्यांच्या विरोधामध्ये मोठा आलाय परंतु इतर चेंडूचा जर का विचार केला तर अगदी गुडलेन स्पॉटवरून चेंडूला आतमध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी झालेत. आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतो की फलंदाजाने त्यांनी शांत ठेवले. राहुल पोपेटाने लगावलेला चपरा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि आता फाईनला केलं गेलेलं टार्गेट प्रणयच्या माध्यमातून हे कौतुकास्पद राहिलं. 20 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय. प्रणय ताकद भरपूर आहे, नजाकत भरपूर आहे, स्टायलिश खेळाडू आहेत
परंतु चेंडूचा आणि बॅटीचा संपर्क किती चांगल्या पद्धतीने करतील. घड्याळीचे काटे आम्हाला स्पष्टपणे दर्शवतात की 2:30 झालेले आहेत मित्रांनो. आकुटप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. नवनाथ चेंडूच्या खालती येत आहेत आणि मित्र असंच म्हणेन की नवनाथच्या एका हातामध्ये 2 चेंडू मावतील एवढा मोठा त्याचा पंजा आहे आणि कॅच मात्र इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद होतील प्रणय, मोठी सफलता गोलंदाज राजू यांना. तर जरूर नवीन फलंदाज खंडेश्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 20 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. समोर असतील खंडेश्वर आणि त्यांना मात्र मारा केला जातोय राजू यांच्या कर्वे. आल्या पहिल्या चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखला जरूर गेलाय. प्रयत्न केला गेला होता थेट फेकी करण्याचा, परंतु 22 यस लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. 21 धावा. 21 धावा येत आहेत स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन बॉल बाकी आहेत. तर यस वाईड बॉल 22 थोडेसे टेक्निकल एरर इथे येत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत सातत्याने माहिती पोहोचवत आहेत की आवाज लाईव्हला थोडासा कमी येतोय आणि तीच मात्र स्थिती सुधारवण्यासाठी मात्र आमची टेक्निकल संपूर्ण टीम त्याच्यावरती काम करते. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र 2 धावा जरूर मिळत आहेत. दोन्ही धावफलक थोडंसं हरत आहे, बदलताना जाऊन मात्र थांबते 24च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे. ऊन वाढलंय आता. ऊन सावलीचा जो खेळ आहे ना, थंडी आणि उन्हाचा, हा थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आवर्जून थंडी पाहायला मिळते. संध्याकाळी देखील आपण सांगायचं म्हणलं तर 4:30-5 नंतर थंडी चालू होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता आपण पाहतो उन्हाचा तडाखा देखील जाणवू लागलाय योगेश. तर 25 धावफलकावरती आलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि राजू यांच्या वैयक्तिक गोलंदाजीचं पूर्तीकरण जर का करायचं म्हणलं तर 2 षटकांचा त्यांनी खेळ संपुष्टामध्ये आणलाय. 19 धावा खर्च केल्यात त्यांनी आणि फलंदाज 3 बाद केले. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, त्याचबरोबर जी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जुडले गेलेत. स्त्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत स्त्री बिल्डर चषक प्रमुख आयोजक E1 स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून तमाम रसिकांचं मात्र आपण सुरुवात अधिक गोड करण्यासाठी स्त्री बिल्डर्स यांच्या माध्यमातून स्त्री बिल्डर चषक या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर अमोलदादा जरे असतील, अक्षयजी पानसरे साहेब असेल, सतीशजी कडू साहेब असतील, या तिन्ही प्रमुख आयोजकांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेची संकल्पना आखली जाते. आणि यावर्षी देखील आपण पाहतो योगेश तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच जोखमीने ही मात्र स्पर्धेची संकल्पना आखली गेली. भरभरून प्रतिसाद तमाम क्रीडा रसिकांचा, संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वच मान्यवर अतिथी आपल्याला आवर्जून आपल्याला पाहायला मिळतील. उर्दू विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काहीसा वेगळा स्ट्रोक होता. नक्की राहुलला करायचं काय होतं, मला तर असं वाटतं की राहुलला देखील माहिती नव्हतं, कारण की ज्या वेगाने चेंडूवरती गेले असं वाटत होतं की पुल करतायत की काय, परंतु सडनली त्यांनी शॉट चेंज केला
अचानक तिलकरत्ने दिलशान मैदानाच्या आतमध्ये आले. स्कूप खेळायचा होता पल्लू, परंतु इथे मात्र काहीच होत नाहीये. सिंगल जरूर मिळते आणि स्कोर मात्र जाऊन थांबतोय 27च्या घरामध्ये. खंडेश्वर स्ट्राईकवरती आहेत. डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी हा एंड सुखकर मानला जातो. या एंडवरती जास्तीत जास्त धावा येतात. तर बघूयात या धावा गोळा केला जाणार का. खंडेश्वर स्ट्राईकवरती आहे. रोहित गुटुकडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ऑन साईडला खेळण्यासाठी. खंडेश्वर त्यांच्या समोर उपस्थित आहेत. रोहितने मात्र देखील सांगायचं म्हणलं तर मागील 2-3 वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट केलाय. आखुटाप्याची लाईन होती, वेगाने चेंडू टाकला होता, हाफ ट्रॅकर होता, नीटचं समजू शकले नाहीयेत. इथे आपण पाहतोय की थोडस फंबल झाले होते की काय, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण, कमिटमेंट बघा रोहित यांची. चेंडू टाकला आणि लगेच चेंडूवरती परत पाठी पळत जाणं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. फिजिकली मेंटली तुम्हाला स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. पावलं तुमच्या पायांमध्ये तेवढी ताकद असणं गरजेचं असतं आणि हेच काही आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट फक्त आणि फक्त खेळ म्हणून नका पाहू, तर या खेळाकडे पाहत असताना तुम्ही तुमच्या फिजिकल स्ट्रेंथकडे पहा, तुमच्या मेंटल स्ट्रेंथकडे पहा. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने खेळाकडे फोकस करू शकता, लक्ष केंद्रित करू शकता, या गोष्टींची देखील तुम्हाला कुठेतरी चाचपणी करणं गरजेचं आहे. कारण की तुमचा घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण मॅचची दिशा बदलू शकतो. एक तुमचा थ्रो एखाद्या मॅचची दिशा बदलू शकतो. एक कॅच तुमची मॅचची दिशा बदलू शकतो. एक घेतलेला निर्णय, याच्यावरती पंचांबरोबर केलेलं डिस्कशन हे देखील मॅचची दिशा बदलू शकतो. परंतु इथं मात्र बघा राहुल चेंडूच्या खालती येत आहेत. कॅच सुटलाय हातामधून. राहुलच्या हातामधून इथे मात्र कॅच सुटतोय आणि याचबरोबर आपण पाहतो की या चेंडूवरती एक धाव मिळते. 29 धावा होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. अपेक्षा हीच असेल, खंडेश्वर स्ट्राईक वरती आहेत तर एक मोठा फटका खंडेश्वर तुम्हाला लागावा लागेल. ही गोष्ट चर्चा करत असेल कुठेतरी काळभैरव संघाच्या डगआउटमध्ये, परंतु विरोधी संघाचा डगआउट अर्थात आपण पाहतो जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघाच्या डगआउटमध्ये देखील एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण की गोलंदाजांनी आपलं काम अचूकपणे निभावलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलंग कार्पेट चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेने. नवनाथ खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. फेकी एक सुंदर पद्धतीने देत आहेत. रनआउटची संधी जरूर केली आहे. सौदीने मात्र बोट वरती केलंय आणि फलंदाज राहुल पोपेटा धावचीच्या माध्यमातून बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. थर्टी रन्स, 30 धावा. सूरज आलेत, सचिन आलेत, माफ करा, नवीन फलंदाज. बघा आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ झालाय आणि या 23 चेंडूंमध्ये तब्बल 7 चेंडू हे डॉट आहेत विथ विकेट. यावेळेस फाईड ऑर करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, तिखट मारा केला जातोय. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं जात आहे. रोहितने देखील यशस्वी षटकाची केली आहे सांगता आणि याचबरोबर आपण पाहतो की 31 धावा या स्कोअर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात आणि 32 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलं.
तर पहिल्या सत्राचा होतो खेळ संपुष्टात, दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय थोडासा फेरबदल. मी थोडीशी विश्रांती घेतोय, मी थोडंसं थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आणि आनंद घेत राहा. श्री बिल्डर चषक 2024 वेलकम करूयात प्रवीण अर्जुने सरांचं या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णासाठी. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर खेळाच्या उत्तरार्धाला या ठिकाणी होते सुरुवात. नक्कीच प्रशांतजी पुजारी यांचा आवाज आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकलात. तर योगेश वाघ आमचे साथी मॅच ऑफिशियल स्कोरर आमच्या समोर जुडले जातात विजयासाठी. लक्ष 4 षटका आणि 32 धावांचा आणि या धावा डिपेंड करत असताना आघाडीचं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत विघ्नेश. विघ्नेश पहिलं षटक हातात आहेत. या ठिकाणी 32 धावा म्हणजे प्रतिषटक 8च्या सरासरीनं इथे मात्र धावफलकावरती उभा राहायचे आहेत. डावखोऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला अंकित मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. अंकित आणि राहुल जाधव ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व यानंतर मात्र या सामन्यातील विजेता संघ आणि एकता आणि त्याचबरोबर रॉयल एकता संघाला कंपल्सरी सामना खेळावा लागेल. त्यामुळे एकता संघाच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर उर्वरित जे 2 संघ असतील रॉयल आणि या सामन्यातील विजेता संघ यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. ज्यातील भाग्यवान विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये आणि उर्वरित 2 संघादरम्यान म्हणजे एकता विरोधात एका संघाला मात्र क्वार्टर फायनलची लढत ही नक्कीच या ठिकाणी खेळावी लागेल. अगदी अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू आपण या स्पर्धेच्या येतोय. काल जर पाहिलं तर काल सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूणच आमचे जे सर्व आयोजक आहेत ना त्या आयोजकांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात की ज्यांनी या ठिकाणी अथक मेहनत घेत या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं. यावेळेला चेंडू मात्र जातो आहे 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. विघ्नेशवरती मात्र या ठिकाणी हल्लाबोल केला आहे. धावा डिफेंड करताना थोडीशी दमछाक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते कारण लक्ष फक्त 32 धावांचं आहे आणि या 32 धावांचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी दमछाक गोलंदाजांची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकूणच धावांचा विचार केला तर या दरम्यान आपण पाहिलं तर मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत असताना आपली उपयुक्तता आपली गुणवत्ता सिद्ध करत परंतु इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क लेनचा चेंडू. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पहिला गडी या ठिकाणी गमावलाय. तो अर्थातच जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए या संघानं. एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत आणि असेही काही गीते आहेत की जे
काही विशेष वेळेला या ठिकाणी वाजवले जातात आणि त्यातून मात्र खेळाडूंना नवीन ऊर्जा आणि नवीन चैतन्य नक्कीच पाहायला मिळते. इनॅट नंबर 3 यावेळेला राजू नरळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावांचा पाठलाग करताना या खेळाडूचा खेळ हा नेहमीच प्रभावित करणारा राहिला आहे आणि खास करून धावांचा पाठलाग करताना नो डाऊट बऱ्याचशा अशा सामने आहेत, बऱ्याचशा अशा स्पर्धा आहेत की जिथे राजू नरळेने गतवर्षी देखील, त्याच्या अगोदरच्या वर्षी देखील आणि या चालू हंगामामध्ये देखील या खेळाडूंना मात्र प्रभावित करणारा खेळ केला आहे. यावेळेला चेंडू थेट फेकी केली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडंसं ॲग्रेशन पाहायला मिळालं. विघ्नेशच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी सोपवलं गेलं आहे. एक युवा गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे. गुणवत्ता या गोलंदाजामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे आणखीन एखादी विकेट जर का आपल्या जाळ्यामध्ये अडकवता आली तर मात्र जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघाविरुद्ध हे ज्या 32 धावांचं लक्ष उभारलं गेलं आहे ना, ते लक्ष मात्र डिफेंड करता येऊ शकतं. अन्यथा राहुल जर का 3 षटकं जर का राहुल मैदानावरती उभा राहिलं तर राजू नरळेच्या साथीनं संघाच्या विजयाचा मार्ग हा सुखकर केला जाऊ शकतो. इथे पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू होता. यॉर्क लेंथ ही सर्वाधिक प्रभावी पाहायला मिळाली आहे. विघ्नेशनं जेव्हा जेव्हा विकेटच्या अंतिम चरणामध्ये मारा केलाय, चेंडू झाले ते षटकातील 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि धावफलकावरती मात्र 6 पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला डावाची सुरुवात झाली, अंकितच्या बॅटमधून चौकार आला, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित विघ्नेश थोडासा महागडा गोलंदाज ठरतोय की काय, परंतु तदनंतर मात्र कमालीचा कमबॅक आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. विघ्नेशनं आपल्या गोलंदाजीचं यथार्थ दर्शन घडवलं आणि काय कमालीची गोलंदाजी त्याने या मैदानावर साकारली. अंतिम चेंडू आणि इथे मात्र आखूड टप्प्याच्या या चेंडूला लाईन पिक केली आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू तटवला आहे. लंगन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 1 गडी बाद 10 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज असेल. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे 32 धावांचं. तर येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज राजू नरळे. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. राहुलचा विचार केला तर राहुल खेळतात आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. 1 सिंगल 1 चौकार त्यांनी या इनिंगमध्ये साकारला आणि राजू यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय यावेळेला बॅकफुटला गेले. हलक्या हातानं चेंडू कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रोशन यांच्याकडनं. मात्र 2 धावा या ठिकाणी काही रोखता येत नाहीयेत. धावा रोखाव्या लागतील. सामना जर तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचं असेल तर मात्र या ज्या धावा आहेत त्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. सिंगल जर का सातत्यानं धावफलकावरती येत राहिल्या तर मात्र विजयाचा मार्ग हा मोकळा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला डेलिकेटली कट केलाय. अगदी वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू कट करत असताना येत आहेत आणखीन 4 धावा. ठिकाणी धावा धावफलकावरती आल्या 16 आणि गरज देखील आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 16 धावांची. पहिल्या 16 धावा या 8 चेंडूमध्ये धावफलकावरती आल्यात आणि त्यानंतरच्या 16 धावांसाठी मात्र 16 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत.
रना बॉल यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय थर्डमॅन रिजन मधून. चेंडू थांबणार नाहीये गोळीच्या वेगानं. राजू नरळेच्या बॅट मधून मात्र हा रिव्हर्स स्वाईप चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर चौकार या ठिकाणी आलाय. गोलंदाज आघाडीचा गोलंदाज कणकेश्वर वरती मात्र या ठिकाणी हल्लाबोल केला गेलाय. कुठेतरी जे सामन्याचं चित्र आहे ना ते चित्र पालटण्याचं काम या षटकामध्ये केलंय. तब्बल 2 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. एक दुहेरी एक डॉट या प्रकारचं चित्र आपण नक्कीच धाव फलकावरती पाहतोय. 2 चौकार 1 दुहेरी 1 डॉट. यावेळेला देखील डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती येईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 21 धावा धाव फलकावर. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती विकेट येणं गरजेचं आहे कारण 13 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. आणि काळभैरव संघाला जर फाईट बॅक करायचं असेल तर मात्र या चेंडूवरती विकेट. परंतु नाही सेन्सेबल क्रिकेट राहुल देखील ओळखतायत की इथे मात्र नाहक घाई गडबड करण्याची गरज नाहीये. अगदी रन बॉल सिच्युएशन आहे. एका चेंडूवरती एक धाव जरी घेतली तरी देखील विजय हा सहज संपादित केला जाऊ शकतो. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात आणि जाऊन पुन्हा एकदा परत येऊयात. आपल्याला सूचित केलं राहुल या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती मिक्सअप पाहायला मिळतंय. राहुलला सांघिक यश नौबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला गेलाय. आणखीन एक धक्का मिळतोय फलंदाजी करणाऱ्या स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए या संघाला. व एकता संघाचा संघनायक आपण यायचंय. आपल्याला कंपल्सरी सामना खेळावा लागणार आहे. तर या सामन्यातील विजेता संघ आणि रॉयल यांच्या दरम्यान लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राहुल आय थिंक या सीझनमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करतायत राहुल. इथे मात्र राहुल अगेन्स्ट राहुल आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर उर्वरित इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता मात्र सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे कारण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल षटकाराच्या माध्यमातून त्यावेळेला आमच्या प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संधी आहे आयवा कॅच टिपण्याची. आणि आयवा कॅचसाठी
अगदी मगाशी अनाऊन्समेंट केल्यापासून ते आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक आयबा कॅचसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु फरक एवढाच आहे की तो प्रेक्षक असायला पाहिजे, खेळाडू नसायला पाहिजे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला आहे. चांगला क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रूमध्ये, मात्र एक धाव रोखू शकले नाही आहेत. सिंगल धाव फलकावरती आली आहे. विजयाचं जे धावसंख्येचं लक्ष आहे ना ते एका धावेने आता मात्र अचीव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड इथे नाही आहे. यावेळेला जोरकस प्रहार, परंतु एलिव्हेशन नाही आहे. फलंदाज होत आहेत बाद. आय थिंक मंगेश या ठिकाणी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 3 धावांची गरज असताना मोठा फटका खेळण्याची गरज आहे का, हा सर्वाधिक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. चेंडू झालेत या षटकातील 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. तो षटकार जर का या ठिकाणी रोखता आला असता, किंबहुना तो षटकार जर झाला नसता तर काहीसं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु ज्या पद्धतीनं, ज्या कॉन्फिडंटनं राहुलनं तो फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑफ रिझनमध्ये तो षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चला, एकता संघाचा संगणक आपण यायचं, कारण सामना कधीही संपेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. ऑनसाईडला चेंडू वळवला आणि याचबरोबर क्षेत्ररक्षकाकडून हा चेंडू मिस होतोय. जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणि याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघानं मात्र हा सामना जिंकलाय. कर्णधार लगेच यायचा रॉयल संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघाचा कर्णधार आपण लगेच या. लकी ड्रॉ या ठिकाणी होईल. एकता संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स 2 षटकं 0 निर्धाव 19 धावा आणि 3 फलंदाज बाद. तर